नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या अशाच एका स्वामी सेवेकरी ताईंना आलेला अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहे। स्वामी सेवेकरी ताई म्हणतात की त्यांच्या मुलाचा MBBS ला नंबर लागलेला आहे आणि तो पण फक्त 70,000 रुपयामध्ये। ज्या गोष्टीसाठी कॉलेजमधून 1-1 कोटी रुपये घेतात त्या गोष्टीसाठी ताईंचं काम फक्त 70,000 झालेलं आहे आणि ते फक्त स्वामी सेवेमुळेच। ताईंनी यासाठी कोणती सेवा केलेली होती, त्यांच्या मुलाने कोणती एक्झाम दिलेली होती आणि त्याचं MBBS ला कसं सिलेक्शन झालं याबद्दलच आपण आज या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की जर कुणाच्या काही आरोग्याच्या समस्या असतील, काही आर्थिक समस्या असतील किंवा कुणाला काही मनात प्रश्न असतील स्वामी सेवा कशी करायची, तर तुम्ही तुमचे प्रश्न कमेंटमध्ये बिनधास्त विचारू शकता। तुमच्या कमेंटला उत्तर नक्की दिलं जाईल आणि त्यासोबतच तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांवर दिंडोरी प्रणीत उपाय सांगितले जातील, जे की आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेले असतात आणि या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। ताईंचं नाव राजश्री बालाजी देशमुख असे आहे आणि ताई दिघी मॅगझिन केंद्र पुणे येथील आहे। ताई सांगतात की मी जवळपास 1 वर्षापासून स्वामी समर्थ केंद्रातील जो स्वयंरोजगार विभाग आहे या स्वयंरोजगार विभागात मी 1 वर्षापासून काम करत होते। मी असं ठरवलं होतं की गुरुमाऊलींच्या पायाला हात लावण्यापेक्षा आपण गुरुमाऊलींच्या कार्याला हात लावूया आणि यामुळेच मी गुरुमाऊलींच्या कार्याला हात लावल्यामुळेच मला स्वामी महाराजांनी अत्यंत मोठा असा अनुभव दिलेला आहे, जो की मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता। माझ्यासाठी म्हणजे अगदी अशक्य असलेली गोष्ट स्वामी महाराजांनी शक्य केलेली आहे। ताई म्हणतात की माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आणि म्हणूनच माझा जो मुलगा आहे समर्थ नावाचा, हा रात्री घरी बसून वर्क फ्रॉम होम हा एका कंपनीचं काम करत होता आणि त्यातून त्याला थोडेफार जेमतेम पैसे मिळत होते आणि त्याच्यावरच माझ्या दोन्ही मुलांचं शिक्षण कसं बसं चालू होतं। माझा हा जो मोठा मुलगा आहे समर्थ, हा रात्री वर्क फ्रॉम होम जॉब पण करायचा आणि त्याचसोबत दिवसा तो नीट या एक्झामचा अभ्यास पण करायचा। आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल नीट ही एक्झाम किती अवघड आहे, कारण की या एक्झामला दरवर्षी 23-24 लाख मुलं नीट या एक्झामसाठी बसलेले असतात। ही एक्झाम MBBS ची एंट्रन्स एक्झाम आहे आणि या 23-24 लाख मुलांमधून जर तुमचा 20-30 हजारापर्यंत नंबर आला तरच तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागतो। आणि ताईंचं असं म्हणणं होतं की हे आमच्यासाठी अशक्य होतं आणि जर तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर नाही लागला तर तुम्हाला खूप सारे पैसे MBBS च्या ॲडमिशनसाठी मोजावे लागतात। तर या ताईंचा मुलगा अतिशय कष्टाने MBBS च्या जी एक्झाम होती नीटची त्याचा खूप अभ्यास करत होता। त्याच्यामुळे ताईंना मनातून अशी इच्छा होती की या एक्झाममध्ये माझ्या मुलाचं ॲडमिशन व्हायला पाहिजे MBBS ला। ताईंचा मुलगा नीटच्या एक्झामसाठी हवी तशी मेहनत करतच होता आणि त्यासोबतच त्याचा स्कोरही दिसत होता, परंतु ताईंना मनात सारखी धाकधूक होती की नक्की काय होईल, याचा रिझल्ट चांगला लागेल का, अशी सतत ताईला चिंता असायची आणि त्यामुळेच ताई एके दिवशी त्र्यंबकेश्वरला नवनाथ पारायणासाठी आलेल्या होत्या आणि ताईंचं पारायण झाल्यावर ताईंबरोबर जो त्यांचा छोटा मुलगा होता त्या छोट्या मुलाने दादासाहेबांना त्याच्या भावाविषयी सांगितलं की माझा जो मोठा भाऊ आहे त्याला डॉक्टर बनायचं आहे, परंतु आमच्याकडे खाजगी कॉलेजची आम्ही फी भरू शकू इतके पैसे आमच्याकडे नाही आहेत आणि म्हणूनच त्याने दादासाहेबांना विनंती केली की दादासाहेब कृपा करून तुम्ही आम्हाला अशी काहीतरी सेवा द्या की जी केल्यानंतर माझ्या भावाचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागेल। आणि त्यावेळेस चंद्रकांत दादांनी ताईंना 3 गुरुचरित्र पारायण करण्यास सांगितले। चंद्रकांत दादा म्हणजे आपल्या गुरुमाऊलींचे सुपुत्र, हे सगळ्यांना माहीतच असेल। तर या चंद्रकांत दादांनी या ताईंना 3 गुरुचरित्र पारायण करायला लावले, त्याचबरोबर मुलाला मेहनतही करायला लावली आणि ताईंचा मुलगा हा मुळातच खूप कष्टाळू होता, खूप मेहनती होता आणि तो चांगल्या पद्धतीने अभ्यास हा करतच होता।
परंतु कधी कधी असं असतं ना, आपण कितीही मेहनत केली परंतु जर नशिबाची साथ नसेल तर तिथे आपलं काहीही चालू नाही शकत. आणि अशा वेळेसच मग मात्र आपले स्वामी महाराज आपल्याला आपल्या कामात आपल्याला नक्कीच मदत करतात. आपल्या मेहनतीमुळे आपल्याला नक्कीच पुढे नेतात आणि अशक्य असणारी गोष्ट सुद्धा शक्य करतात. असा अनुभव या ताईंना आलेला आहे. ताईंनी मग दादासाहेबांनी सांगितल्यानुसार श्री गुरुचरित्राचे 3 पारायण पूर्ण केले आणि त्यानंतर मुलाचा काही दिवसांनी नीट या एक्झामचा रिझल्ट लागला. आता ही गोष्ट म्हणजे आत्ता मागच्या वर्षीचीच आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, मागच्या वर्षी नीट या एक्झाममध्ये लागलेल्या रिझल्टचा खूप मोठा असा गोंधळ झालेला होता की ज्या मुलांना खूप चांगले मार्क्स मिळूनही म्हणावं तसं कॉलेज मिळालेलं नव्हतं. परंतु ताई सांगतायत की त्यांच्या मुलाला मागच्या वर्षीची जी नीटची एक्झाम झाली त्यात 641 मार्क्स स्वामी कृपेने मिळाले. आणि काय आश्चर्य, ताईंच्या मुलाला अक्षरशः गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळालंय. ताई म्हणतात की जिथे माझ्या मुलाला खाजगी कॉलेजमध्ये 1 कोटी रुपये लागणार होते तेच काम माझ्या स्वामींनी अक्षरशः आमचं काम 70,000त पूर्ण केलं. इतका मोठा अनुभव केवळ आणि केवळ फक्त आम्हाला स्वामी सेवेमुळेच मिळाला. माझा मुलगा कष्ट करत होता, मेहनत घेत होता हे आम्हाला माहिती होतं, परंतु त्या मेहनतीला यश मिळेलच याची शाश्वती मात्र आम्हाला नव्हती. परंतु आमच्या स्वामी महाराजांच्या सेवेमुळे, श्री गुरुचरित्र पारायणाच्या सेवेमुळे माझ्या मुलाला स्वामी महाराजांनी जिथे 1 कोटी रुपये लागणार होते तिथे माझ्या मुलाचं काम अक्षरशः फक्त 70,000त केलेलं आहे. इतका छान अनुभव या ताईंना आलेला आहे. तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी काही सेवा हव्या असतील आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातील, त्याचसोबत काही मंत्र, काही उपाय हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तुम्हाला आज मी जो अनुभव सांगितलेला आहे या ताईंचा, हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.